नमस्कार मित्रो, मी उत्पल चौधरी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे राहतो. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण देणं लागतो. मग समाजाला जर द्यायचंच आहे तर मग माध्यम कोणतंही असो. पहिल्यापासून संगीत नाटक याची आवड आहे. मग माझ्याच ज्या काही आवडी आहेत तसाच त्याच आवडीचा मला एक मित्र मिळाला, रवी वारके. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यातून स्वर्गंध यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि नोव्हेंबर 2018 मध्ये आम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं स्वर्गंध या नावाने. आता स्वर्गंध चॅनल हे सुरू करायचं आहे तर त्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे. एक तर समाजाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी द्यायच्या आहेत, हा पहिला उद्देश. दुसरं असं की चित्रपट लघुपट हे आजपर्यंत जे तुम्ही पाहत आलात हे सगळे पुण्या मुंबईलाच व्हायचे. नंतर हळूहळू त्याचा प्रसार व्हायला लागला. मग हाच विचार डोक्यात आला की सगळीकडे जर असे लघुपट तयार होत आहेत, चित्रपट तयार होत, मग आपण आपल्या भागात का करू नये, जेणेकरून आपल्या परिसरातील लोकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा. आणि जे काही आम्ही लघुपट तयार करण्याचा जो विचार केला की त्या लघुपटांमध्ये आपल्याच भागातील लोकांना घ्यायचं, तेच कॅरेक्टर्स निवडायचे आणि लघुपट करायचा, हा दुसरा उद्देश. की आपल्या परिसरातील लोकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. आणि तिसरा उद्देश असा की लेवा गणबोलीचा प्रचार आणि प्रसार. आपण आता पाहिलं की एक जे शुद्ध भाषेमध्ये तयार झालेले मराठी चित्रपट लघुपट, त्याचप्रमाणे विदर्भामधले, मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले हे सगळे तयार होत असताना मग आपण आपल्या भागातील जो खानदेशातली जी लेवा गणबोली आहे या लेवा गणबोलीचा प्रचार आणि प्रसार का करू नये. मग म्हणून आम्ही ठरवलं की जे काही लघुपट तयार करणार आहोत हे फक्त आपल्या लेवा गणबोलीतून तयार करायचे. काही काही केले दुसरे पण शुद्ध भाषेतही केलेले आहेत, पण फोकस मात्र याच्यावरच ठेवला की आपण लेवा गणबोलीतूनच आपले चित्रपट तयार करायचे. आणि आपल्या लेवा गणबोलीला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण व्हावी, हाच आमचा तेवढा उद्देश. म्हणून खरं म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू केलं. आतापर्यंत स्वर्गंधनं जे जे काही समाज प्रबोधनात्मक लघुपट केले ते म्हणजे फुगा, श्रीमंती, आरंभ, वेडिंग अॅनिव्हर्सरी, ह्या सर्व आणि अजून असे बरेच आहेत की त्या लघुपटांच्या माध्यमातून आपण काहीतरी एक संदेश दिला गेला पाहिजे, हेच फक्त डोक्यात होतं. आणि आम्ही त्या प्रकारे कार्य सुरू केलं आणि अजूनही आम्ही ते पुढे करणारच आहोत. आता बऱ्याच वेळा कसं असतं ना की तुम्ही सर्वजण जे लघुपट पाहतात, जे मोठ्या पडद्यावरचे पिक्चर पाहतात, हे आपल्याला पाहून आपल्याला खूप चांगलं वाटतं की पिक्चर चांगला होता, वाईट होता वगैरे वगैरे. पण त्याच्या मागे ना खूप सारी मेहनत असते. आता हे सगळं करताना आम्हाला या गोष्टीचा अनुभव आला की किती कष्ट करावे लागतात पडद्यामागे राहून. आता एक निर्माता म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पार पाडत आलो, चुकांमधून शिकत गेलो आणि हळूहळू त्या गोष्टी जमायला लागल्या. सर्वात आधी की आपल्याला लघुपट तयार कशावर करायचा आहे, त्याची कथा लिहायची, कथालेखन करायचं. या निमित्ताने कथा लिहायला लागलो.
कथा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आम्ही दोघांनी मिळून त्याच्यावरती बरेच दिवस घालवले की त्याच्यामधल्या ज्या काही चुका आहेत त्या चुका पुन्हा दुरुस्त करायच्या, एक सिक्वेन्स लागला पाहिजे. आणि कथा पूर्ण झाल्यानंतर मग आली पटकथा. पटकथा झाल्यानंतर पटकथा लिहून काढायची, पटकथा झाल्यानंतर मग संवाद लेखन. मग आपल्या लेवा गणबोलीमध्ये संवाद लेखन ते आम्ही जसंच्या तसं लिहून काढलेलं आहे आतापर्यंत. आपल्याच भाषेत लिहिलेलं आहे, लिखाण तसंच केलेलं आहे. आणि हे संवाद लेखन झालं म्हणजे आता स्टोरी तयार झाली, स्क्रीन प्ले तयार झाला, डायलॉग रायटिंग तयार झाली. आता मुख्य मुद्दा आला कॅरेक्टर्सचा, की कथेनुसार किती पात्र आहेत आणि त्या भूमिकेला चपखल बसणारी जी काही कॅरेक्टर्स आम्हाला मिळतील त्याचा शोध घ्यायचा. आणि आम्ही तो घेतलाही. तुम्ही त्याचा अनुभव घेतलाही असेल. खूप धावपळ होते इतक्या सर्व लोकांना एकत्र आणणं आणि त्या सर्वांच्या वेळा ऍडजस्ट करणं आणि त्याच्यातून एक विशिष्ट 4-5 दिवस काढून 5-6 दिवस काढून त्याच्यामध्ये शूटिंग करणं. मग अशा पद्धतीने सर्व कॅरेक्टरची जमवाजमव केली, सर्वांच्या तारखा घेतल्या की मग नंतर ज्या गावामध्ये जायचं आहे त्या गावामध्ये 2-3 तिथे चक्कर मारून यायचे, तिथले लोकेशन्स शोधायचे, तिथल्या सरपंचांना भेटायचं, तिथल्या गावकऱ्यांना भेटायचं, त्यांच्या परवानग्या काढायच्या. अर्थात आम्हाला या गोष्टीची कधी अडचण आलीच नाही. सर्वांनी आम्हाला खूप सारी मदत केली हे सर्व लघुपट करताना आणि खूप सारा आनंदही घेतला लोकांनी. आणि हाच आनंद आम्हाला पाहिजे होता. लोकांनी कधी पाहिलंच नव्हतं की शूटिंग कशी असते. आम्ही काम करायचो पण इतकी गर्दी जमा व्हायची, पण लोकांनी पण आम्हाला खूप सारी मदत केलं, खूप सारं कोऑपरेशन केलं. ह्या सगळ्या तिथलं मेन शूटिंग आटपलं की मग पुन्हा पुढचं काम मग रवीचं सुरू व्हायचं. मग टेक्निकल बाब सगळं तू सांभाळतो. मग त्याच्यात एडिटिंग आलं, मिक्सिंग आलं, त्याच्यानंतर मग फोली रेकॉर्डिंग आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे. ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप दमछाक होते असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एक लघुपट जर तयार करायचा झाला, एक अर्धा तासाचा जरी असला तरी त्याच्यासाठी मात्र जवळजवळ 1.5 ते 2 महिने लागतात. आणि अशा पद्धतीने हे आम्ही सगळे लघुपट तयार केले. विषयाला धरूनच केलेले आहेत. समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे ह्याच उद्देशाने आम्ही ते केलेलं आहे आणि करणारही आहोत. आणि हे सगळे लघुपट पाहत असताना काय झालं की आमचे एक रावेरचे मित्र आहेत डॉक्टर प्रवीण चौधरी, हे सुद्धा आम्हाला त्याच्यासाठी जुळलेत. त्यांना पण खूप आवडलं. मग त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की सर एक माझंही एक यूट्यूब चॅनल, म्हणजे आपण तिघांनी मिळून एक यूट्यूब चॅनल सुरू करूया पुन्हा एक. मग म्हणून स्वरगंध यूट्यूब चॅनल असताना सुद्धा आम्ही मग समृद्धी क्रिएशन्स हे सुरू केलं. आता समृद्धी क्रिएशनचा प्रवास हा मुळातच कॉमेडी विनोदी लघुपटांपासून झाला. आम्ही समृद्धी क्रिएशनच्या माध्यमातून इरसाल केलं, एका लग्नाची तिरपी गोष्ट केलं, त्याच्यानंतर गडबड गोंधळ केलं. आणि ह्या सर्व माझ्या स्वरगंधचे असो की समृद्धीचे असो, आपणा सर्वांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला त्याच्यासाठी मिळाला आजपर्यंत. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. आणि मला असं वाटतं, आणि ह्या सर्व जे काही लघुपट झालेले आहेत ना, याच्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही या सर्वांच्या लिंक्सवर जाऊन तुम्ही हे सर्व लघुपट पाहू शकता. आणि मला अजून असं आवर्जून असं सांगावं असं वाटतं की हे सर्व पाहिल्यानंतर जर तुम्हाला काही वाटलं, चांगलं वाटत असेल तर त्याही कमेंट्स द्या. आणि त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की जर काही चुका होत असतील, कुठे काही चुकलं का, संगीत कमी पडलं का,
अ, अशा अनेक गोष्टी आहे. कोणाचा अभिनय कमी पडला का? ह्या जर तुम्ही तुमच्या मनात असलेल्या जर चुका तुम्ही आम्हाला दर्शवून दिल्या ना, तर काय होईल की पुढच्या वेळेस करताना आम्ही त्या चुका दुरुस्त करू. म्हणजे आमच्यामध्येही एक चांगली प्रगती आमची होईल, असं मला वाटतं. तर शेवटी असंच म्हणेन की येत्या काही दिवसांमध्ये फुगा 2 हा जो आम्ही तयार केला मागच्या महिन्यात, हा प्रदर्शित होतोय. तर तो आपण सर्वांनी आवर्जून पाहावा आणि त्याचा आनंद घ्यावा. पण मी एक विनंती करीन तुम्हाला, की फुगा 2 पाहण्याच्या आधी जर स्वर्गंध चॅनलवरचा फुगा हा पहिला भाग जर तुम्ही पाहिला, तर त्याचा अर्थ तुम्हाला लागेल. फुगामध्ये काय आहे? जो 6 वर्षापूर्वी प्रदर्शित केला फुगा, त्याच्यामध्ये काय आहे तेही जर तुम्ही आधी पाहून घेतलं, तर फुगा 2 ची लिंक जरा लवकर लागेल तुम्हाला. त्याचा अर्थ लवकर कळेल. तर पुन्हा एकदा विनंती करतो, की फुगा आपण आवर्जून पाहावा आणि त्याच्यानंतर फुगा 2 जो दुसरा भाग आहे फुगाचा, तो येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. तो तुम्ही पाहावा, असं मला वाटतं. अ, आणि हे सगळं पाहत असताना आमचे जे दोन्ही चॅनल्स आहेत, स्वर्गंध चॅनल आणि समृद्धी क्रिएशन्स, या दोघांनाही सबस्क्राईब करा, अशी आपणासमोर विनंती करतो. आणि असंच आपलं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या. इथे थांबतो. धन्यवाद.